एका 18 वर्षाच्या मुलीला तिच्या घरी पूजा अटेंड करायची होती. तिने हार्मोनल गोळ्या घेतल्या म्हणजे तिला मासिक पाळी येणार नाही. डॉक्टर विवेकानंद जे एक व्हॅस्क्युलर सर्जन आहेत त्यांच्याकडे ही 18 वर्षाची मुलगी आपल्या मैत्रिणी सोबत येते आणि अतिशय इमर्जन्सी कंडिशन मध्ये येते. त्या मुलीने 3 दिवस हार्मोनल गोळ्या घेतल्या होत्या जेणेकरून तिला उशिरा पिरियड्स यावेत म्हणजे ती आपल्या घराची पूजा अटेंड करू शकेल. जेव्हा ती मुलगी डॉक्टर विवेकानंदांना भेटते तेव्हा डॉक्टर त्या मुलीच्या वडिलांना फोन करून सांगतात की तिला ऍडमिट करावे लागेल. तिची स्थिती अतिशय गंभीर आहे कारण तिच्या दोन्ही पायांनी मांडीपर्यंत सूज येऊ लागली होती. पण तिचे वडील सांगतात की तिची आई सध्या नकार देत असून उद्या जेव्हा आम्ही फ्री असू तेव्हा येऊन दाखवू. परंतु त्याच दिवशी रात्री 2 वाजता डॉक्टरांना कॉल येतो की त्या मुलीची कंडिशन अतिशय गंभीर आहे. काही वेळाने तिचा मृत्यू होतो कारण तिच्या एम्ब्युलिस मध्ये रक्त गोठले होते आणि या स्थितीला डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणतात. आता आपल्या देशात अनेक मुली ट्रिपला जाण्यापूर्वी फॅमिली फंक्शन असेल किंवा पूजेसाठी अशा गोळ्या घेतात. एक ग्लोबल रिपोर्ट आहे की हज यात्रेसाठी 40% मुलींनी अशी औषधी घेतली म्हणजे त्यांना मासिक पाळी उशिरा येईल. याला कारण म्हणजे आपली आजची विचारसरणी. 2022च्या रिपोर्टनुसार 70.2% लोक मासिक पाळीतील रक्त अनहायजेनिक मानतात. हे बदलणे खूपच गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.